शुभ हस्ते सोभवला मॅन ऑफ द मॅच दिला जातो, ज्याने 6 चेंडूमध्ये 12 धावा डिफेंड केल्या आणि आपल्या संघाला टॉप 5 मध्ये प्रवेश केला. कॅमेरामॅन नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहतोय बदलापूर मोपाडा विपक्ष पोसरी असा हा मुकाबला असेल. रेग्युलर पोल मधला पहिल्या फेरीतला तिसरा सामना 4 षटकांची लढत आपण पाहतोय. तर नक्कीच 2 धावांची पॅनल्टी असेल बदलापूर मोपाडा संघाला, कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी उपलब्ध नसेल. पोसरी संघ याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. 2 धावांच्या पॅनल्टीजने हा संघ मैदानामध्ये उतरला. आपण पाहतोय बदलापूर मोपाडा नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. अगदीच क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये तिथे फलंदाजीसाठी आमंत्रित केले त्यांनी. अगदी पोसरी संघ आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडूंची लढत असेल. पहिल्या सत्राचा डाव आपण पाहूयात. नक्कीच एका बाजूला मोहपाडा संघ, दुसऱ्या बाजूला पोसरी संघ. तर नक्कीच 12 प्रतिनिधी उपलब्ध झालाय. पॅनल्टी नसेल, वेळेवरती उपलब्ध झालाय, त्यामुळे निश्चितच पॅनल्टीज ऍड केली जाणार नाहीये. जय वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी स्पर्धा आपण एन्जॉय करतायत. अगदी दिनांक 17 ते 20 डिसेंबर या 4 दिवसीय कालावधीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आपण पाहत होतो. अगदी पहिल्या दिवसापासून शेवटचा दिवस उजाडला तरी सुद्धा आपण पाहतो ही स्पर्धा प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून धरली आहे. खूप चांगलं प्रक्षेपण अगदी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. आणि आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विचार केला तर बदलापूर परिसरातला मोपाडा हा संघ आहे आणि त्यांना फाईट करतोय पोसरी संघ. नक्कीच नाणेफेकी गमावले, परंतु फलंदाजी वाटणीस आली आणि फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. हरेश आणि प्रशांत. पहिला गोलंदाज आपण पाहतोय P1 षटक घेऊन राहुल हिरवे. पहिला चेंडू अगदी ब्लॉक होलचा मारा करणारा पाहायला मिळाला. ऑफस्टिक वरती फेकला गेलेला हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. अगदी विचार केला तर इथून जो संघ विजय होईल तो पुढील वाटचाल करेल तो पुढच्या फेरीस, परंतु जो संघ पराभूत होईल तो मात्र घरचा रस्ता पत्करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडू वरती भरघोस समाचार घेत असताना फलंदाज आपण पाहतोय हरेशच्या बॅट मधून पहिला चौकार. जे आजच्या दिवसात नक्कीच मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनलचा दिवस आहे
आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये अनेक मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका. खराब गोलंदाजी आता करत असताना गोलंदाज राहुलच्या माध्यमातून फलंदाज हर्षने लगावलेला अजून एक चौकार. पहिला चेंडू इतका सुरेख फिटला होता की योग्य लाईन लेन टप्पा आणि वेग देखील चांगला होता, परंतु त्यानंतरच्या दोन चेंडूवरती फुलटॉस होते आणि त्यावरती दोन चौकार पाहायला मिळाले. पुढील चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडला खेळले, मिडऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यावरून आपण हा चेंडू पाहायला मिळाला होता आणि 2 धावा या चेंडूवरती एकवळ त्यांचं धाडस होतं आणि ते धाडस देखील पूर्ण केलंय. 2 धावाने धावफलक पुढे सरसावले. आपण पाहतोय धावफलकावरती दुहेरी आकड्यात लावलं गेलेल्या त्या 10 धावा विदाउट लॉस्ट आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून देतोय फलंदाज हरेश. 4 चेंडू फेस केले, 10 धावा एकवटल्यात. सुरुवात चांगली आहे. 24 चेंडूंची लढत आपण पाहतोय. पहिलं सत्र या सामन्याचं सुरू होत असताना अगदी 38 सर्कलच्या बाहेर दोन्ही खेळाडू आपण पाहतोय नक्कीच ऑन साइडला सजवण्यात आलेत. ऑफसाइड पूर्णपणे क्लिअर आहे. जरी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून हलक्या हाताने चेंडू जरी ढकलून दिला तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. त्याचं कारण एकच, आउटफील्ड फास्ट आहे. परंतु पुढील चेंडू पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचा फेकेल. ब्लॉक होलचा मारा केला गेला. इथे मात्र आपण पाहतोय हा आलेला निर्धाव चेंडू. कमबॅक केलाय गोलंदाज राहुलनं. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय. शेवटचा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल. पंचांच्या आता उजव्या बाजूने आलाय. हा चेंडू इथे देखील खराब पंचानं सांगितलाय की हा चेंडू असेल नो. फ्री हिटची संधी नक्कीच मेजवानी असेल ती फलंदाज हरेशला. कुठेतरी चांगला टप्पा चांगली लेंथ मिळाली आहे तरी सुद्धा कुठेतरी नियंत्रण हे गोलंदाज राहुल हिरवे हरवत असताना या पहिल्या षटकामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आपण पुन्हा एकदा स्टंप लाईन वरती फेकण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूवरती फुल समाचार घेत असताना पुन्हा एकदा मारल्या गेल्यात त्या या 4 धावा आणि अजून एक चौकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 15 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाज राहुलनं 3 चौकाराच्या मदतीनं या 15 धावा लावण्यात यशस्वी ठरले. ते पोसरे संघाचे फलंदाज आपण पाहतोय हरेश. सध्या तरी प्रशांतला स्ट्राइक मिळाली नव्हती, परंतु तो या दुसऱ्या षटकामध्ये प्रथमतः पहिला चेंडू फेस करेल. गोलंदाज दुसरा षटक घेऊन आला. त्या गोलंदाज आपण पाहतोय आनंदचा. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये 15ची सरासरी राखली गेली आहे या 6 चेंडूमध्ये, परंतु येणारं षटक कुठल्या प्रकारचं हाताळलं जाईल गोलंदाज आनंदच्या माध्यमातून पाहणं फार महत्वाचं ठरेल. 6 चेंडू 15 धावा लावल्यात. पुढील चेंडू आपण पाहतोय दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेस करेल तो प्रशांत. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय बॉलर बॅक टू द ड्राइव्ह आणि खेळला गेलेला चेंडू इथे खराब क्षेत्ररक्षण पाहतोय मोपाडा संघाकडून आणि एक इथे आपण पाहायला गेलं तर नशिबाचा चौकार फलंदाज प्रशांतच्या मॅच मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर सर्व प्रेक्षक किंवा खेळाडू असतील त्यांनी थांबायचं. पट्टीच्या आतमध्ये कुणी थांबू नका. व्हॉलेंटियर्सला देखील सूचना असेल पट्टीच्या बाहेर थांबायचंय, कारण खेळाडू बाउंड्री लाईन वरती ताबा घेऊन आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची आपण जबाबदारी घ्यायची आहे. हा चेंडू आपण पाहताय पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काल हवामध्ये होता आणि इथून पहिला धक्का लागत असताना पहिला ब्रेक थ्रू प्रशांतच्या माध्यमातून लागणारा पोसरी संघाला.
पहिला ब्रेक थ्रू पाहतोय आपण मैदानावरती लागत असताना आता कुठेतरी धावगतीवरती वेग हा दिला गेला होता पहिल्या षटकात, परंतु आता रोख लावला जाईल तो गोलंदाज आनंदच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला त्यानंतर कमबॅक केलं गेलं ते गोलंदाज आनंदच्या माध्यमातून त्यांना देखील ठाऊक दडपणाला कसं झुगारायचं असतं आणि त्या प्रकारची गोलंदाजी सध्या मैदानावरती करतोय. नेक्स्ट बॅटर इन ॲट क्रमांक 3 वरती गेले होते फलंदाज प्रवीण आणि इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू वरती फुल समाचार घेत असताना टोलवलेला हा आपण पाहतोय बॅट्समन प्रवीणच्या बॅट मधून खणखणीत षटकार. कमबॅक केलं होतं परंतु आता त्या कमबॅक वरती पूर्णपणे पाणी फिरत असताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रवीण 25 धावा दाफलकावरती लावल्यात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय खराब गोलंदाजी करतोय तो गोलंदाज आनंद. हा चेंडू स्लोअर गतीने फेकला गेलाय. झेलची संधी दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. आपल्या हाताचा पिसारा फुलवलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झाला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेलला कॅरी केलाय. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय धक्का क्रमांक लागतोय दुसरा. प्रवीण बॅक टू द डगआउट. पोसरी संघ तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण गेले होते. प्रवीण वरती विश्वास दाखवला तर प्रवीणने पहिल्या चेंडूवरती विश्वासजनक फलंदाजी करून दाखवली. षटकार लगावला परंतु त्यानंतर जास्त काळ टिकून राहता आलं नाहीये. गोलंदाज आनंदच्या माध्यमातून विकेट प्रस्थापित केली आहे. 2 गडी जरूर बाद केलेत परंतु 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. उर्वरित शेवटचे 2 चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल परंतु आपण पाहतोय 25 धावा त्या अगोदर लागल्या गेलेत. दाफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज इन क्रमांक 4 वरती समीर. इथे मात्र जाडू शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. लॉंग ऑनला गेले, अडवला चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दोन्ही धावा कंप्लीट केल्या गेल्या सहज गतीनं. आपण पाहतोय दोन्ही आकार दिलाय. दाफलकावरती धावा गेल्यात त्या 27 धावा. खूप चांगली फलंदाजी सध्या म्हणता येईल कारण ज्या रणगतीनं धावा बनवायच्या आहेत त्या रणगतीने धावा सध्या मैदानावरती फलंदाज एकवटत असताना हा चेंडू आपण पाहतोय अगदी ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु पॅडन बॅट मधून हा चेंडू आपण पाहिला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवत असताना आणि इथून दुसरा षटक समाप्त होतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळानंतर आपण पाहतोय दाफलकावरती धावा लावल्या गेल्यात त्या 13.50च्या सरीसरीनं 27 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सामने खेळवायचे आहेत आणि वेळ आपल्याकडे फार कमी आहे. नक्कीच विचार केला तर वेळेसाठी आपण थांबत असतो पण वेळ आपल्यासाठी थांबत नसते. त्यामुळे वेळेला सहकार्य करा आणि आयोजकांना देखील सहकार्य करा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय पहिल्या दिवसापासून. इथे मात्र नवीन गोलंदाज आले होते संतोष तिसरा षटक घेऊन परंतु पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना फलंदाज आपण पाहतोय दोन षटकार. नक्कीच षटकारांना आपण पाहतोय 33 धावा दाफलकावरती जो गोलंदाज येतोय त्या गोलंदाजावरती हावी ठरले जातात फलंदाज. आता मात्र आपण पाहतोय सफलून खेळण्याचा प्रयत्न पंचांना पाहिलाय ऑफस्टिकच्या अगदी थोडासा आतमध्ये हा चेंडू आणि सांगितलंय की हा चेंडू निर्धाव असेल. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक तर केलाय गोलंदाज संतोषनं परंतु या 4 चेंडूमध्ये
कोणत्या प्रकारची फलंदाज हरेश दाखवेल. सलामीला गेलेत 9 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यात. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाली होती परंतु चित्याच्या चपलाईनं इथे या धावा कंप्लीट केल्या जातात. एकने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा लावल्या गेल्यात. शेवटचे 3 चेंडू तिसऱ्या षटकातले आपण पाहतोय. नाणेफेकी गमावली पोसरी संघाने परंतु चांगलं इथे फलंदाजी करत असताना दबाव नक्कीच होता परंतु दबावाला झुगारून सध्या फलंदाजी केली जाते. 2 गडी जरूर बाद झाल्यात परंतु ज्या धावा मैदानावरती उभा करायच्या होत्या त्या धावा सध्या आल्यात आणि येणारे 8-9 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या सत्रातल्या डावामध्ये आपण पाहतोय हा चेंडू लोअर फुल टॉस अगदी झोपून दिलाय स्वतःला आणि ऑन साइडला फटका सजवलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. फलंदाज समीरच्या बॅट मधून आलाय चौकार. डीजे नक्कीच या फटक्याचा विचार केला तर ऑफसाइडला हा चेंडू फेकला होता परंतु तिथून अगदी स्वतःच्या बॅटीवरती घेऊन ऑनसाइडला फिरवला आणि चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने सफल झालेत. ऑनसाइडला घेऊन काढले. दूरवरून क्षेत्ररक्षक आले. चुकीचं क्षेत्ररक्षण बिलकुल पाहायला मिळत नाहीये. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय. फेकी देखील ऑन स्टंप यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसवलाय. 39 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावा पाहिजे त्या धावा उभारल्या जात आहेत. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज संतोषना. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि एक सिंगल पाहिली, त्यानंतर त्या चेंडूवरती चौकार आणि पुन्हा एकदा सिंगल. असं आपण पाहतोय 12 धावा खर्च करत असताना शेवटचा चेंडू. इथे हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. फलंदाज महत्वाचा बाद होत असताना आता आपल्याला पाहायला मिळेल जर 4थ्या क्रमांकावरती गेला होता समीर, त्याला मात्र तंबूचा आश्रय दाखवत असताना गोलंदाज संतोष. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती लावल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय पोसरी हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना निश्चित रूपाने विचार केला. 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती पहिल्या सत्रातला आपल्याला पाहायला मिळत होता. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित शेवटचे 6 चेंडू आहेत आणि ते फेकण्यासाठी गोलंदाज विजय सज्ज होतोय. शेवटच्या षटकाचा विचार केला तर शेवटचं षटक नेहमीच हाणामारीचं षटक म्हणून जाणलं जातं, परंतु या महत्वाच्या 6 चेंडू कुठल्या प्रकारचे फेकले जातील आणि किती धावा इथून एकवटल्या जातील फलंदाज अनिश आणि हरेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू सफल झाले, ऑन साइडला खेळून काढला. आपण पाहतो चेंडू लॉंग स्टॉक प्रिझनला 4 धावांसाठी जात असताना हा आलाय नशिबाचा अनिशच्या बॅटमधून चौकार. वेगाने धावसंख्या पुढे सरसवते. 43 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लावल्या गेल्यात. इथून पुढील चेंडू पुन्हा एकदा सफल झाले. ऑन साइडला खेळून काढला. गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकाच धावेने चेंडूला इथं मात्र समाधान दिलं गेलंय. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. 44 धावा धावफलकावरती लावल्यात. विजयला आपण पाहतोय शेवटचं षटक महत्वाचं षटक घेऊन आलेत. कितपत धावा उभारेल पोसरी संघ, कारण विचार केला सलामीला गेलेला फलंदाज हरीश ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 3 चौकार 1 षटकार आलाय, तो 21 धावसंख्येवरती सध्या फलंदाजी करतोय. हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाइडला खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आले. थोडीशी चूक पाहायला मिळाली. लगेचच स्वतःच्याच बॅकअपनं
हा चेंडू अडवला गेलाय. तत्पूर्वी 2 धावेचा मानस होता, त्या 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2 धावाने धावफलक पुढे सरसावत आहे. 46 रन्स ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा कंप्लीट होतील का या 3 चेंडूमध्ये? 4 धावा बनवल्या जातील का आणि स्वतःच्या संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट करेल का फलंदाज हरेश? बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, परंतु येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये कितपत धावांचा डोंगर उभारेल फलंदाजी करत असताना पोसरी संघ. चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांना लगेच सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. एक अवांतर स्वरूपात धाव खर्च केली आहे. गोलंदाज पाहतोय शेवटचं षटक विजयच्या माध्यमातून फेकलं जातोय. तोच विजय सध्या पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटीची कुठेतरी जणू काही आतली कड लागली होती, बॅटीला ब्रश करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला होता आणि इथून झेल ड्रॉप झालाय कदाचित, परंतु इथून हा आलेला निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थगित 47 धावा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज सलामीला गेलेला अद्यापही हरेश. वैयक्तिक 13 चेंडू आणि 23 धावसंख्येवरती खेळत असताना फुलटॉस चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली. या चेंडूवरती सीमा रेषा पार चेंडूला ढकलून दिलाय. 6 धावांसाठी बॅट्समन हरेशच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. मदतीने 50 कंप्लीट झाली आहे. तब्बल 53 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजून एक चेंडू ऑन साइडला खेचून मारलाय. पाहतोय आपण क्षेत्ररक्षक दूरवरून आले. एक सोपा झेल, अगदी कठीण झेल होता, परंतु सोपा झेल बनवला गेलाय आणि इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलाय. जो फलंदाज हरेश सलामीला गेला होता तो शेवटच्या चेंडूमध्ये तंबूच्या आश्रयामध्ये परत येत असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी त्याने जी कामगिरी केली आहे ती नक्कीच वाखणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 53 धावा आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे. आपण पाहतोय बदलापूर मोहपाडा संघ जेव्हा मैदानामध्ये उतरेल फलंदाजीसाठी तेव्हा 24 चेंडूमध्ये त्यांना विजयासाठी बनवायच्या त्या 54 अर्थातच 54 धावा आणि या 54 धावांचा पाठलाग जेव्हा मैदानामध्ये करताना हा संघ दिसेल या आपण मायक्रोफोन मध्ये आमंत्रित करूया. ज्यांचा आवाज ऐकण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तेच आपले साथी समालोचक योगेशजी वाघ सर. निश्चित एक चांगला गोड आवाज आपण ऐकत होतो आणि गेली 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपण हा आवाज ऐकताय. आज देखील मला संधी मिळाली. मी देखील आयोजकांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, कारण की मित्रांनो संधी उपलब्ध करण्यासाठी माझ्याकडे वेळ तर नव्हता, परंतु निश्चित जरूर दादांची फरमाईश होती. त्यानंतर आमच्या हरेश दादा ज्यांची देखील भरपूर इच्छा होती, म्हणजे आमचे हरी. चला टॉस करण्यासाठी चला आई गावदेवी पिंपळीवाडी टीमचे कर्णधार आणि टीम वाघाचीवाडी टीमचे कर्णधार टॉस साठी या लगेच मैदानाच्या आतमध्ये. दादा आवाज नाही बरोबर.
करीत कॉल काही उद्या रातचे का चालेल चालेल करू मग चालेल कबड्डी होतं लफडा कुठे होतं कबड्डी ना आला तो पैसा नको ए स्पॉन्सर इंदूर निघत हे ना स्टॉप काम ना येते चौकाच्या लागा आपला डीजे वाजत घडी तोंड गप बंद करीत ते नाही अगदी टॉस संपन्न होतोय खऱ्या अर्थाने निश्चित एका साईडने आपण पाहू शकाल विनायक गोरे तर कॅप्टन आपण पाहू शकाल अमोल वीर टॉस संपन्न होतोय बागाचीवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग आहे फक्त हा सामना कंप्लीट होण्या अगोदर जरूर आम्हाला डिसिजन कळवा सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बदलापूर मोहपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून बंटी आणि त्याच्या साथीला राहुल हिरवे राहुल हिरवाचा आहे काय नाही रे तो हिरवा पिकलेला आहे राहुल हिरवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो तर गोलंदाजी ट्रॅक वरती हरेश आपण पाहू शकाल टीमचं नाव आहे पोचरी ती सकाळीच पोचली आणि आता सामन्यात खेळते मैदानाच्या आतमध्ये जाऊया अगदी मला वाटतं बदलापूर मोहपाडा हा संघ लिटिल स्टार धारोळ स्पर्धेत देखील मला वाटतं भेटला होता हा कारण त्या केसावर मा ओळखलाय तुझे जाऊया सामन्याला सुरुवात होते हरेश पहिलाच बॉल बेकार जसा बॅटीवाला तसा बॉल सकाळी त्याला टारारी टिटिरी पारारी पिरपिरी गाडी कालच सर्व्हिसिंग करून आणली का काय केले जसा गेले त्याला टाकन 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 खालच्या बाजूला गडीत डिप्पीच खालच्या बाजूला तेवढी मोठी आहे तर वरच्या आळ्याच्या गड्याला का ना आर्थिंग पोच म्हणजे नॉन स्ट्राईक एन वरती आपण बंटीला पाहतोय मजबूत गडी आडिया बांध्याचा गुटगुटीत दिसाय पण टसटशीत पण त्याच्यापेक्षा राहुल हिरवेचा हा फटका त्यापेक्षा सुपर डुपर आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या देव गड्या त्याचा कॅस पण लय भारी कठीण भारी जाऊया मैदानाच्या आतमध्ये हरेश वरती आक्रमण केलं षटकार आलाय आता येणारा चेंडू पाहावं लागेल जसा काय फुगड्या घालायला लागलेला योय गडी संदूकाचा जरी बॉल अंग झाला ते गडी लागला पोसरी वाल्या तुमची स्टेपनी बाहेर निघून बारीक आहे पण काय हवाकडे फुसफुस 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 12वा मोकार असं तो गुचकी बिचकी लागेल बाबा डॉट चेंडू आला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय नाही या सगळा कार्यक्रम हे बॉलरच्या हातात आहे कसा येतो गडी वर कासवासारखी वजन डोकी बाहेर करीतो मग सुटकून वर करीतो हात पहा शैली गोलंदाजी कमालीची आहे फसवी शैली आहे तिथे फलंदाज राहुल हिरव्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता परंतु त्यानंतर 2 चेंडू डॉट पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बस अशी कामगिरी म्हणजे काय माहिती का जाव्याचा पोर हरामखोर 2 चेंडू कमालीचे परंतु तिसरा चेंडू खराब आणि वाईट चेंडू आलाय संघाची धावसंख्या बनली गेली 7 धावा पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक मध्ये हरेश षटकातला पुढचा चेंडू स्ट्राइक मध्ये राहुल हिरवे काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या राहुल कशी काय 7.5 आली नाही बंटी तुला बरोबर अकाल सुचते पण काय करीत त्याच्याकडे अकाल बंद झाली आहे ना तो सांगतो असा झाडू मार फसो पण बॉलर त्याच्यापेक्षा बॉलिंग करतो भयानक सातत्याने डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 चेंडूचा केस शिल्लक आहे पोराव काय पप्पी पिपी जे यायचे काय यावेळेस हो फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली तिथे डाऊन द ग्राउंड खावी पक्की सुकट माराय तशी उपट नाही तर मग खावा पक्का मीठ घडी व्हावा नीट तिथे विकेट आज डीजे वाल्यांना तकड लोक जे प्रेम रोग वाले होय ना त्यांचा जुना उपऱ्या मार बाहेर कडील येळचा परत गाणीच अशी लायले का काय झालं गडी कोमा जायचं
यावेळेस हो फटका सीमा पार. पहा कुणाचा मोबाईल हरवलेला आहे का? मी खऱ्या जुगरेवाडी टीमचं कौतुक करेल. मला वाटतं टीम घरी पोहोचली परंतु त्या रस्त्याला आहेत का? रस्त्याला आहेत. रिअलमीचा का रेडमीचा कुठला तरी मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये पैसे देखील आहे आणि त्यांनी स्वतःहून कॉल केलाय की कुणाचा मोबाईल. म्हणजे खऱ्या अर्थाने अशी टीम असायला हवी. पहा पिंपलोली टीम विनायकदा आपण आलेत. जर आपल्यातला कुणाचा असेल त्यांना रस्त्यात मिळालाय तर तो मोबाईल भेटलाय जुगरेवाडी टीमकडे आहे. त्याच्यामध्ये पैसे पण आहेत. कुणाचा असेल तर पहा अजून ते रस्त्यात आहेत. त्यांचा आता कॉल चालू आहे. कुणाचा जर हरवला असेल तर संपर्क. रिअलमीचा मोबाईल आहे. यावेळेस फटका इथे बसला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. स्वतः गोलंदाज पाहावं लागेल. कुणकुणरा आवाज आला यो. वेगळाच आवाज निघाला काय. झेल तर ड्रॉप झाला. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता. झेल जमिनीला दान झाला. जीवदान मिळालं बंटीला. तिथे एक सिंगल घेतल्या. संघाची धावसंख्या बनली गेली ती म्हणजेच 12 धावा. काय शबाज शबाज. तिकडे तो कन्यादान झाला. तुझा विचार काय अजून असंच टिकायचा. बरं आहे बाबा. इथे हा चेंडू थोडासा खराब आलाय. उजव्या इष्टीला सोडून चेंडू वाईट निघून गेलाय. त्यामुळे पंचाने वाईट घोषित करत असताना एक धाव फलकावली. 13 धावा. प्रशांत तयार होतो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी प्रशांत तयार. यावेळेस हो फटका पुन्हा एकदा हवेत. आता काय माहित आहे का शेम कार्यक्रम. दिल्या घरी सुखी राहावे. नका रडू नका कनू नका कुथू. फलंदाज बाद. नवीन फलंदाज वैभव काय 1 2 4 ही वेगळीच घरपट्टीने हाताव माझा काय त्यांना खंडमकता दिला था. गोंधोन वाल्याला का काय केला था. निकाल कोपरा परत नेलाय रंगशीत. खऱ्या हाता निश्चित जाऊया. पहा बांधतास तुमचा कुणाचा मोबाईल जर पडला असेल रस्त्याला तर मिळालाय. तुम्ही सगळं अर्ध सफरचंदवाला गडी आहे. त्यामुळे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट गमावली आणि संघाची धावसंख्या 13. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. दुसरं चालू आहे आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. अजून 15 चेंडू आणि 41 धावांचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहू शकाल पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच मित्रांनो निश्चित एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे. भांडी कशा शॉट पण काय हांडी भांडी खोमली पार चमली. स्विचितचा फटका परंतु तिथे डॉट बॉल आलाय. एका साइडने विनायक गोरे आणि त्यांची संपूर्ण टीम तर एका साइडने अबी वाघ आणि त्यांची संपूर्ण टीम. अशी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढची लढत 13 आहेत. 4 चेंडू झाले गेलेत. काय रे ही गाडी काय ॲव्हरेज देत नाही तुमची. गंजलेली आहे का काय झाली आहे. नको झाले जरा हातात गड्यानं काहीतरी सुषमोजी घातला. पहा एकंदरीत हा चेंडू देखील डॉट आलाय. षटकातला पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. आता 13 तर म्हणल्या धावफलकावरती. अगदी यावेळेस चांगला चेंडू आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आहे. तो परत काय सांगायचं तिकडे सोमडीत कोंबडी मारली त्याई. बेडूकचा कार्यक्रम झाला. चापाचापी बेडूक चापी शेम कार्यक्रम झाला आणि तेथे कार्यक्रम पिशी झाला. संघाची धावसंख्या आता पहा बनली गेली 15 धावा. शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धावेची गरज आहे मोहपाडा बदलापूर या क्रिकेट संघाला.
मला वाटतं जुमापट्टी टीम, जुमापट्टी कुठे आहे? माग आहे का भाऊ? थोडीशी गाडी एक तर पुढे घेता का? ती काच आहे ना डोळ्यावर येते, थोडीशी फक्त पुढे घ्या. गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं तिसरा हाताळण्यासाठी जुमापट्टीवाल्याचा एक नवीन विक्रम आहे. काय सांगायचं आहे, तिथे घरा बांधायची वांधन, तिथे ते प्रॅक्टिस कुठं करता? भयानक कार्यक्रम आहे. कोंडवाड्यातच खेळता का काय होता? 15 धावा तर आहे धावफलकावरती. अजून मॅच मध्ये 12 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला जातोय. एक नाही नाही हिंडा हिंडा जाऊन दे तिकडे, डुबालं काय फरक नाही. येळचा परत आला तरी चालेल. काय सांगायचं आहे, त्याने एकल्यानं मजा मारायची घेतली तिकडं. बाकीचं 10 जण, थँक्यू दादा, बाकीचं 10 जण मस्तपैकी आयुष्य आराममध्ये. अगदी एक सिंगल आली, 16 बनली गेली धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू आहे. अनिश गोलंदाजीसाठी तयार होतोय. पण काय सांगताय, बाकीचं गडी बेडूकचा कार्यक्रम करता, परंतु चांगली गोलंदाजी यावेळेस अगदी आपण पाहू शकाल. अनिश यावेळेस मात्र सरळ बॅटनं समोरच्या दिशेला खेळलेला हा फटका, तिथे मात्र हो दूर असून लांबच लांब चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुट बॅटमन मोकार खूप दंडरीत खणखणीत षटकार बेकार. गडी तसा आहे ना तो लांब लचक 12.5 फूट उंची. पहा फटका महत्वाच्या मोमेंटला आलाय, कारण की आता 22 धावा धावफलकावरती आहेत. आणि विचार जर केला तर अजूनही 32 आणि 10 चेंडू. काय सांगायचं आहे, लय डेंजर. यस, वन बाऊची ताकीद. श्याम आता वळवळ केली, परत वळवळ करायची नाही, अन्यथा कोंडवाड्यात. पहा 9 चेंडू 32 ची आवश्यकता. 9 चेंडू 32 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का? स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, त्यामुळे तुम्हाला त्या बनवाव्या लागतील. फटका यावेळेस पुन्हा एकदा धुवाधार बॉल हवेत. काय सांगायचं, बॉल पडायच्या आधीच उड्या मारून मोकळा होतो. हळदीला याला नाचायची म्हटी सवय बाई. काय झालं, डीजे लागल्या लागल्या करी ढकचक 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 ढकचक. परंतु निश्चित इथे प्रयत्न तितकेच चांगले फलंदाजाची. अजून एक मोठा ब्लास्ट षटकार. संघाची धाव संख्या बनली गेली ती म्हणजे 28. आणि मला वाटतं आता आवश्यकता असेल मॅच मध्ये, चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धाब्यांची गरज आहे 26. हो हो बास झाला याचे हिंडवा हिंडाई बघा. म्हणजे या शितरा सख्याला पोट दुखात आणि तुक्याला सलाय निलायचं, त्या तो कान त्या उलट्या करायला सुरुवात. पहा थोडस पम्बलिंग झालं. इथे या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या बनली गेली 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करणार ते देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. येणारा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस हो फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आता काय नाही, आता ओके कार्यक्रम झाला. जसा पाहुणा आला तसाच गप बसला, नाही इलाज झाला. जसा चेंडू आला तसा मात्र सुंदर झेल कॅरी केलाय आणि तिथे विकेट. फलंदाज बाद. शेवटचे 6 चेंडू 24 ची आवश्यकता. गोरा गोरा आणि काळे काळेवाल्या काय संन्याची आजा.
काय सांगायचं आहे, नवरा सांगा पाहिजे गोरा गोरा, हरकत नाही. 6 चेंडू 24 धावेची आवश्यकता मैदानात. मात्र काय सांगायचं, झाडू आणा, फटका मात्र एकदम झाडू. मॅच पुन्हा एकदा जिवंत होती. बंटीच्या बॅटमध्ये, बंटीकडे ताकद क्षमता, परंतु तो खेळाडू नॉनस्ट्राईक एंडवरती सातत्याने पाहत होतो. षटकाराला मॅच मध्ये आता समीकरण पाहायला मिळणार आहे आपल्याला. 18 धावेची आवश्यकता असणार आणि चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू 18 धावा. अविनाश आपला डिसिजन क्षेत्ररक्षण. यस, जरूर बॅटिंग करायची म्हणजे आई गावदेवी पिंपळवाडी क्रिकेट संघाला. दुसरी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, तिथे आपल्याला पाहायला मिळेल. काय गडी कसं हसतात हे खा ना, मन में लड्डू फुटा पण बॅट्समनचा इलाज खुटा. काय सांगायचं आहे. हा बघा, अगदी आपण पाहू शकाल तुका शेठ थोडा चिकना बनलाय आता या 5 दिवसात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि मला वाटतं आता आवश्यकता आहे ती 18 धावेची. बंटी ज्याच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, कदाचित असं वाटलं होतं की बंटी जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत षटकार अजून येतील, परंतु निश्चित बंटी बाद झालाय. सुरेश आपण पाहू शकाल, आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडवरती. मॅच मध्ये कुठेतरी जर पाहिलं तर अजूनही चुरस दाखवावी लागेल मोहपाडा बदलापूर या संघाला, कारण क्षमता आहे. आपण इतका लांबवरचा प्रवास केलाय, आपल्याला सामना जिंकायचा आहे. ज्या पद्धतीनं पोसरी संघ देखील रसायनी मोहपाडा या विभागाला बिलॉंग करतोय आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास त्यांचा देखील राहिलाय, त्यामुळे निश्चित या मॅच मध्ये दोनही संघ जिंकण्यासाठी आले गेले. फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. काय दादा गडी आधीच कमी तरपड करीत आलेला का. आणि यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्की 111 यावेळेस दाखल होतोय. दोन चेंडूवरती 2 विकेट आल्या गेल्यात. आता कुठेतरी मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे, परंतु शेवटचे 3 चेंडू आहेत. क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतं. 3 षटकार आले तरी देखील मॅच बनू शकते, परंतु ते यायला हवं. येणार का मॅच मध्ये. आडव्या बॅटनं फटका सजवला आहे, परंतु मला वाटतं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, खोपच्यात आहे, खोपड्यात आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय गया खतम. 4 इथे चौकार येत असताना 40 बनल्या गेलेत. 40 धावा फलकावरती आहेत. मॅच मध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच कुठेतरी थोडीशी जर पाहिली तर आता चेंज झाली गेली आहे. चला स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. आजचा शेड्यूल कंप्लीट करून आपल्याला सेमीफायनल फायनल राऊंड आज कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे आपण जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक टीमला आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पण नाही इलाज झाला. हेलिकॉप्टरचा सांगाड आणि रिक्षाचा इंजन जमला नाही कार्यक्रम. सगळा खटाखट गिअरबॉक्स तुटला. तिथे पहा, इथे पुन्हा एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या आता मात्र 41 बनली गेली आहे. म्हणजे काय सांगायचं, आता गडी खाऊन पिऊन कुपोषित झाला आणि मग त्याला केळा आणि सफरचंद भेटायला लागली, कारण सामना हातामधून सुटलेला आहे. परंतु काय घडणार पाहावं लागेल. बॉलरची स्टाईल देखा कसा चिंग चिंगा चिंग चिंगा. ओहो, आणि फटका आणि तो फिल्डर. बघता बघता मित्रांनो मॅच इथे सुंदर होताना पाहायला मिळाली. तिथे सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं मोहपाडा बदलापूर क्रिकेट संघाला.
हार्ड लक टीम आणि गुड लक टीम ती म्हणजे टीम पोसरी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. फकीन्या फकी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. नेक्स्ट मॅच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की एका साईडने आहे गावदेवी पिंपलोली वाडी, तर त्यांच्या विरोधात पनवेल बागाची वाडी, दोन नामांकित संघ. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांना बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 29, एक विकेट गोलंदाजीमध्ये, अर्थात हरीश ठरलाय या सामन्याचा हिरो. हरीश या बदली करू का चष्मा? हरीश या मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 29 बनल्यात. चला हरीश मॅन ऑफ द मॅच साठी या, आणि ही मॅन ऑफ द मॅच मी देण्यासाठी विनंती करेल दत्तादादा आवाटे यांना विनंती करतो. चला आपल्या शुभ हस्ते हरीशला देत आहोत आपण या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग मोबाईल ज्या पहिले अरे लाईव्ह मॅच आहे काय मोबाईल फोटो काढितो हा का पिक्चर तुझा चालू आहे अगदी आपण पाहू शकाल. हरीश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 29 धावा ज्यानं कमालीची बॅटिंग दाखवली आणि बघता बघता आपल्या संघाला विजय संपादन मिळवून दिला. आणि दत्तादादा आवाटे ज्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत इथे मॅन ऑफ द मॅच. निश्चित दत्त अगदी हरेश तुला आणि तुझ्या टीमला भरपूर शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये नवीन सामना पाहायला मिळेल. आई गावदेवी पिंपलोली वाडी त्यांच्या विरुद्ध पनवेल वाघाची वाडी, दोन नामांकित संघ, दोन दिग्गज संघ. गाड्या वजन सोडा का रोड चालू आहे तिकडून नाही तर काय सांगायचं आपल्या रेल्वेचं डब्बे बाजूला जायचं.